इराणकडून शस्त्रसंधींचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे। इस्रायलच्या एअरबेसवर हल्ला करण्यात आलाय। इस्रायली एअरबेसवर क्षेपणास्त्रानं हे हल्ले करण्यात आले असल्याचं कळतंय। उत्तर आणि दक्षिण इस्रायलला आता अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। इस्रायलच्या नेवातीम एअरबेसवर हे हल्ले झाले असल्याचं कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय। एकीकडे इराण इस्रायल युद्ध थांबलं अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली असतानाच आता इराणकडून शस्त्रसंधींचं उल्लंघन झालं असल्याचं पाहायला मिळतंय। इस्रायलच्या एअरबेसवर हल्ला करण्यात आलेला आहे। इस्रायली एअरबेसवर क्षेपणास्त्रानं हल्ला करण्यात आला असल्याचं कळतंय। देखिए, इसराइल की गवर्नमेंट जो है टाइट लिप्ड है, लेकिन एक चीज़ मैं बताना चाहूँगा, जो भी कोई ऑपरेशन लॉन्च किया जाता है उसका एक मोटिव होता है। हम इतने दिन में ये करेंगे, ये चीज़ें उड़ानी हैं, यहाँ पे हमारी इंटरेस्ट्स हैं और यहाँ पे इन चीज़ों को ख़त्म करना है। तो मुझे लगता है कि शायद यूएस के साथ बात हुई होगी इसराइल की कि अगर उनको ऑल आउट जाना है तो वो 12 घंटे में अपना मिशन कंप्लीट करेंगे। इसी तरीके से उन्होंने टाइम मांगा होगा, यानी अगर उनको 10 दिनों में कोई चीज़ अचीव करनी थी या कोई टारगेट करने थे, वो 12 घंटे में ही कोशिश करेंगे। यानी अगर 50 हमले करने थे 10 दिनों में, उनकी प्लानिंग थी कि हर रोज़ 5-5 हमले करेंगे, 50 हमले करने हैं, तो उनसे कहा गया होगा कि क्या आप ये 12 घंटे में कर पाएंगे? उन्होंने कहा होगा हाँ जी, हम ये 12 घंटे में ये सब कुछ कर लेंगे, वी विल गो ऑल आउट। तो उसका मतलब है उनको इसीलिए टाइम दिया गया था। लेकिन क्या ईरान को ये कबूल है? ईरान ने एक स्टेटमेंट, ईरान की तरफ से एक ये आया था कि अगर ईरान टाइम में 4 बजे के बाद इसराइल कोई हमला नहीं करेगा तो शायद उसके बाद सोचा जाएगा इस सीज फायर के बारे में। लेकिन लगातार इस वक्त जो है यहाँ पे हमले हो रहे हैं। मैं आपको बता दूं, यहाँ पे मैं इसराइल में हूँ, 4:49 हुए हैं और अभी भी हमले ईरान में लगातार हो रहे हैं। उसका मतलब कि जो 4 बजे की डेडलाइन वहां से दी गई थी ईरान से, तो उसका पालन जो है इसराइल ने नहीं किया। उसका मतलब है कि दोनों मुल्कों के दरमियान अभी ये नहीं कहा जा सकता है कि सीज फायर हुआ है या हो सकता है। आणि या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन जोडले गेलेले आहेत। अभय सर, आपण पाहतोय इराणकडून शस्त्रसंधींचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे। एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केली, मात्र आता इराण म्हणतंय अजून काही ठरलेलंच नाहीये। नेमकं कसं पाहायचं याकडे? मॅडम, असं आहे की ट्रम्पने घोषणा केलेली आहे की शस्त्रसंधी झाली आहे, पुढच्या 12 तासामध्ये पूर्णपणे लागू होईल। पण ट्रम्पने जितकं सांगितलं त्याच्या हे जोपर्यंत प्रत्यक्षात येत नाही तोपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवू नये अशा मताचा मी आहे। असं नाही की ते खोटारडे आहेत, पण त्यांची ही सवय आहे की ते वेळेच्या आधी बोलतात। त्यांनी प्रयत्न केले असतील शस्त्रसंधीचे, पण ज्या वेळेला त्यांनी शस्त्रसंधीचा प्रस्ताव मांडला त्यावेळेला इराणच्या परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही शस्त्रसंधी करणार नाही, पण जर इस्रायलने हल्ले थांबवले तर आम्ही थांबवायला तयार आहोत, एवढं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि त्यांनी अमेरिकेच्या एअरबेसवर कतारमध्ये आणि इराकमध्ये दोन्ही ठिकाणी हल्ले केलेले आहेत। पण असं सांगण्यात येतं की त्याची पूर्वकल्पना त्यांनी कतारला आणि इराकला दिलेली होती, त्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आहे किंवा मोठी हानी झालेली नाही आहे। कतारची जी एअरबेस आहे त्या एअरबेसला धक्का पोचलेला नाही आहे की त्याच्यातले रनवे खराब झाले किंवा हँगर तुटले किंवा असं काही झालं, असंही झालेलं नाही आहे किंवा इराकमध्येही तसं झालेलं नाही आहे। याचा अर्थ असा की हा एक फेस सेव्हिंग फॉर्म्युला होता इराणच्याकडनं अमेरिकेकरता की तुम्ही आमच्यावर जितके बॉम्ब मारल्याने इराण सुप्रीम काउन्सिलने सांगितलं आहे की त्यांनी आमच्या आण्विक केंद्रांवर जितके बॉम्ब टाकले तितकेच आम्ही अमेरिकेवर टाकलेले आहेत। म्हणजे त्यांनी जवळपास 10-12 मिसाईल किंवा 20 मिसाईल दोन्ही बेसेस मिळून मारले असतील, पण त्या सगळ्याच्या सगळ्या हवेमध्ये नष्ट झाल्या, 1-2 आजूबाजूला पडलेल्या आहेत। हे झालं अमेरिकेचं। दुसरं इस्रायलचं असं आहे की इराण ही शस्त्रसंधी प्रत्यक्षात येईपर्यंत इराणची ताकद जितकी काही खच्ची करता येईल तितकी खच्ची करायला इस्रायलने कालपासून हल्ले सुरू केलेले आहेत। तेहरानवर हल्ले आहेत, त्यांचे त्या तिन्ही आण्विक केंद्रांवर हल्ले झालेले आहेत। त्यांनी इराणच्या 6 एअरबेसेसवर हल्ले केलेले आहेत। इराणने सुद्धा त्याचा प्रत्युत्तर दिलेला आहे। त्यामुळे हा दिवा विजायच्या आधी जसा फडफडतो
तशी ही फडफड चालू आहे असं माझं मत आहे. बरं अभय सर, खरं तर सकाळी आपण 6:30च्या दरम्यान किंवा 7 वाजेपर्यंत आपल्याला अशी माहिती आली होती की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हटले की आता युद्ध थांबतंय. इराण आणि इस्रायलनं धाडसीपणा किंवा शहाणेपणा दाखवलेला आहे. मात्र आता खोमेनी यांनी ट्विट करत म्हटलेलं आहे की ज्यांना इराणी लोक किंवा त्यांचा इतिहास माहिती आहे, इराण हे राष्ट्र शरणागती पत्करणारं राष्ट्र नाही आहे. त्यामुळे एक प्रकारे इराणकडून हा इशारा म्हणायचा का की आम्ही बाबा मागे हटणार नाहीयेत, हे युद्ध असंच सुरू राहील? नाही मॅडम, असं नाही म्हणता येणार. पण इराणनी जे सांगितलं किंवा खोमेनीचं जे ट्विट आहे ते आहे खरं. त्यामुळे इराण जगाला सांगू इच्छितो की आम्ही प्रस्ताव दिलेला नाही आहे हा. जोपर्यंत इस्रायल युद्ध थांबत नाही, म्हणजे ते जोपर्यंत पहल करत नाही, कारण त्यांनी युद्ध चालू केलेलं आहे, त्यांनी आमच्यावर आधी अटॅक केला असं इराणचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत इस्रायल युद्ध थांबवणार नाही तोपर्यंत आम्ही थांबवणार नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे. आता ट्रम्प इस्रायलवर कितपत दबाव टाकू शकतात हे पाहायला पाहिजे. कारण ट्रम्पनी जी 12 तासाची टाइम लिमिट सांगितलेली आहे की पहिले 6 तासामध्ये असं होईल, दुसऱ्या 6 तासामध्ये असं होईल आणि 4 वाजेपासून संध्याकाळी युद्धबंदी लागू होईल किंवा संध्याकाळी 6 वाजेच्या नंतर युद्धबंदी चालू होईल आज. तर त्यामुळे युद्धबंदीला अजून वेळ आहे. त्यामुळे त्याच्या आधी जितकं काही नुकसान प्रतिपक्षाचं करता येईल किंवा प्रतिस्पर्ध्याचं करता येईल ते करण्याकरता दोघही जण आपला सर्वस्व पणाला लावतात आहे किंवा सर्व सामरिक ताकद पणाला लावतात आहे. युद्धबंदी तर ही होईल, पण ही केव्हा होईल हे सांगता येत नाही. जोपर्यंत दोघांच्या मध्ये फेस सेव्हिंग फॉर्म्युला येत नाही तोपर्यंत युद्धबंदी होणार नाही असं माझं मत आहे. बरं, ट्रम्प आणि नेतन्याहू यांची फोनवरून चर्चा देखील झाली. मात्र नेतन्याहू यांनी असं म्हटलेलं आहे किंवा इस्रायलनं असं म्हटलेलं आहे की जर युद्धबंदीचा भंग झाला, शस्त्रसंधीचा भंग झाला तर आम्ही त्याला त्वरित प्रत्युत्तर देऊ. मग आता इस्रायलकडून पुढे कोणती हालचाल होऊ शकते का? हे असं आहे की जसं आपण सांगितलेलं होतं की ऑपरेशन सिंधूर संपलेलं नाही आहे, ते स्थगित करण्यात आलेलं आहे. तशी ही युद्धबंदी स्थगित होईल. ही युद्धबंदी होईल की नाही हे काही दिवसांनंतरच सांगण्यात येईल आहे. बरं, ठीक आहे. अभय सर, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी आणि या संपूर्ण विश्लेषणासाठी. इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये सुरू असलेलं युद्ध संपल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये शस्त्रसंधीसाठी एकमत झाले. पुढील 12 तासात 12 दिवसांचं युद्ध संपलं असं अधिकृत समजलं जाईल. 12 दिवसांच्या या युद्धाला जग सलाम करेल असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. इस्रायलनं पहिल्यांदा इराणवर हल्ला केला होता. इस्रायलनं इराणच्या अणुऊर्जा केंद्र आणि लष्करी तळावर हवाई हल्ले केले आणि त्यामुळे खवळलेल्या इराणनं इस्रायलवर पलटवार केला. दोन्ही देशातील संघर्ष विकोपाला गेला आणि त्यात अमेरिकेनं देखील इराणच्या 3 अणुऊर्जा केंद्रांवर हवाई हल्ले केले. त्यानंतर आता अचानक डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली. एकीकडे ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा केली असली तरी दुसरीकडे इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मात्र युद्धबंदी झाली नसल्याचं म्हटलंय. अद्याप कुठलाही करार झाला नसून अंतिम निर्णय शेवटी घेतला जाईल असं इराणचे परराष्ट्र मंत्री अराक्ची यांनी स्पष्ट केलंय. या संदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. त्यामुळे युद्धबंदी ही झाली की नाही या संदर्भात संभ्रम निर्माण झालाय. तर दुसरीकडे कतारच्या मध्यस्थीनं अमेरिकेचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव इराणनं स्वीकारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी देखील शस्त्रसंधीसाठी सहमती दिल्याची माहिती आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे. युद्धबंदीची सुरुवात इराणकडून होईल आणि त्यानंतर 12 तासांनी इस्रायल देखील युद्धबंदीला सुरुवात करेल. 24व्या तासाला 12 दिवस चाललेल्या या युद्धाच्या समाप्तीला जग सलाम करेल. युद्धबंदीच्या प्रत्येक टप्प्यात दोन्ही देश शांत राहतील असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं.